शेखर काय साजरे करून झाले का? हो झाली का सुट्टी आनंद? हो समजता काय रक्षाबंधन झाले का साजरे करून? चला मग आता आपण अभ्यासाकडे वळूया. जर्नी टू द वेस्ट हा धडा झाला होता ना आपला? हो मग आज बघूया चिल्ड्रन आर गोइंग टू स्कूल. हो पेज नंबर 23 काढा सगळ्यांनी. काढलं काढा मग. बघा वाचते मग पेज नंबर 23 किती काढायचे मॅडम पेज नंबर? 23 24 23 23. राहू दे पुढे टाकायला असणार आहे. कोणी केले
अगर केलं पुढे केलं. मुलं का त्याला काय मुलंच पुढे घे पुढे पुढे हा तेच खाली children are going to school page number 23. Nida Fazli was a prominent Hindu and poet. He was mute kara आवाज. He was written many different types of songs and poems. इकडे याचा आवाज येतोय का? He was honored with the National Harmony Award. He was awarded Padma Shri by the Government of India. In this poem, he paints a beautiful picture of the early morning when children go to school. Think of the following everyday occasion. Describe what you experience in your surrounding using at least 2 of your 5 senses. Describe your emotions, feelings along with your sensory experience. Occasions. बघा मुला दर दिवशी घडणाऱ्या पुढील घटनांचा विचार करा. तुमच्या 5 ज्ञानेंद्रियांपैकी निदान 2 ज्ञानेंद्रियांचा उपयोग करून तुमच्या आजूबाजूच्या परिसरात तुम्ही काय अनुभवता याचे वर्णन करा. तुमच्या संवेदनशील अनुभवाबरोबर तुमच्या भावना, संवेदना यांचेही वर्णन करा. अरे ऐसा Very early morning before sunrise. Early morning at or a little after sunrise. At the time of school prayer and assembly. Lunch time. At home or at a functions. On the playground. Before sunset, at sunset. Bedtime. Very early morning before sunrise. Everything is calm and quiet. प्रत्येक गोष्ट शांततेत करायची आहे. Few people are seen on the road. काही लोक सकाळी सकाळी रस्त्यावर वॉकिंग करतात, रस्त्यावर दिसतात. The cocks are crowing. Few people are seen on the road. The cocks are crowing. कोंबडे आरवतात, कावडे कावकाव करतात. The birds are chirping and singing. पक्षी किलबिल करतात आणि गाणी गातात. Sweet sounds refresh our mind. पिक्चर मध्ये आहे मॅडम. पक्ष्यांचा गोड आवाज आपल्याला रिफ्रेश करतो, आपलं माइंड रिफ्रेश करतो. आणि द ॲटमॉस्फिअर इज प्लेझंट. आणि वातावरणात प्रसन्नता निर्माण होते. वी फील फ्रेश. सकाळी सकाळी उठल्या बघा कावडे आरवतात, नंतर पक्षी किलबिल करतात, गाणी गातात. रोडवर फिरताना काही मंडळी सकाळी गुड मॉर्निंग वॉक. वातावरण प्रसन्नता निर्माण होते, स्वच्छ ताजी हवा असते, त्यामुळे आपल्याला फ्रेश वाटतं.
early morning or at a little after sunrise, that most are fully awake. They started their chores. The sound of their activities are heard. Tender rays of the sun makes the atmosphere warm. We hear the hustle of village city life. The light, pleasant breeze plays all. Most people are fully awake. सकाळी सकाळी कोवड्या उन्हाचा सूर्यप्रकाश सगळीकडे पसरतो आणि सगळे लोक उठलेले असतात, जागी झालेले असतात. दे स्टार्टेड देअर चोरस. त्यांच्या घरातील कामे सुरू होतात. त्यांच्या घरातली कामे सुरू होतात. त्यांच्या वेगवेगळ्या कामांचा आवाज वेगवेगळा येतो. टेंडर रेज ऑफ द सन मेक्स द अटमॉस्फिअर वॉर्म. आणि जसं जसं सूर्याचा प्रकाश वरती वरती येतो, सूर्य वर येतो, तसं तसं वातावरणामध्ये तापमानात वाढ होते. अटमॉस्फिअर वॉर्म, वातावरण गरम होते. आणि त्या 4 ओळीत ना अर्थ आहे. ते आता पुढल्या बाकी नाही अजून राहिलेत. या 4 ओळीत अर्थ दिले आडे. We hear the hustle and hustle of village city life. आपल्याला वातावरणातील गडबड गोंधळ आणि आवाज ऐकायला येतो विलेज आणि सिटी मध्ये सुद्धा. द लाईट प्लीझंट ब्रीझी प्लीजेस ऑल. आणि सकाळ झाली की लाईट सुद्धा बंद करण्यात येतात. ऍट द टाइम ऑफ स्कूल प्रेयर अँड असेंब्ली. सकाळची शाळा असेल तर द बेल रिंगिंग फॉर द प्रेयर्स. स्टुडंट आर प्रेइंग डिवोशनली. देअर इज कम्प्लीट सायलेन्स एव्हरीवेअर. सकाळची शाळा असेल मॉर्निंगची तर सगळी मुलं बेल झाल्याबरोबर शाळेत उपस्थित असतात आणि ते त्यांच्या प्रे मध्ये सामील होतात. कम्प्लीट सायलेन्स एव्हरीवेअर. आणि म्हणून सगळीकडे निशांत शांतता असते. देअर इज serious atmosphere. Students are prepared for their daily lesson. They move to attend the assembly with great enthusiasm. Some useful word दिले तिथे. Strong wine, little breezy, bright sunset, hot sun, dark, pitch dark, pleasant, cool, cold, hot, warm, bird chirping, bells, horns, whistles, sweet sounds, noisy, quiet, sirens, nice, noble, free, delicious, etc. What do you see on your way to school every day? तुम्ही दर दिवशी तुमच्या शाळेच्या वाटेवर तुम्हाला काय दिसते? कोणत्याही 5 ठिकाणांची किंवा व्यक्तींची लिस्ट ॲट लिव्ह 5 ऑफ द प्लेस ऑर पीपल. तुमच्या शाळेच्या वाटेवर तुम्हाला रोज जाताना काय दिसले? कोणत्याही 5 ठिकाणांची किंवा व्यक्तींची नावे लिहायची आहेत. उदाहरणार्थ प्लेसेस म्हणजे जागा. जागेवर काय दिसलं? व्हेइकल्स दिसल्या, शॉप दिसले, टेम्पल दिसले, बिल्डिंग दिसले, ट्रीज दिसले, वेगवेगळे व्हेइकल्स दिसल्या, वाहनं दिसली, शॉप्स दिसले, दुकानं दिसली, टेम्पल्स दिसले, मंदिरं दिसली, बिल्डिंग्स म्हणजे घरे दिसली, ट्रीज म्हणजे झाडे दिसली. पर्सन्स मध्ये ग्रीन ग्रोसर भाजी विक्रेता दिसला, स्टुडंट्स दिसले, विद्यार्थी दिसले रस्त्यात, मिल्कमॅन दिसला, दूधवाला दिसला, ऑफिस गोअर्स ऑफिसला जाणारी मंडळी दिसली, वर्कर्स कामावर जाणारे कामगार दिसले. अशा प्रकारे 5-5 व्यक्तींची किंवा ठिकाणांची नावे तुम्ही लिहायची आहेत. कविता बघा आता पान नंबर 24 वर. चिल्ड्रन्स आर गोइंग टू स्कूल. Children are going to school. Morning light spread over the earth. Once again, the sky bows his head in respect, for children are going to school.
The sun after the morning dip in the river, dress up in his golden museum muslin turban, waits and smiles on the side of the road, for children are going to school. Through the green top branches, breezes sings their songs of blazing, fragrant flowers awaken the sleepy roads with their melodies. At the corner of the lane, the people the people in his lush deep foliage waves and his hands, for children are going to school. The angels of light have set out. Every road is a gleam at this hour. Every every particle of the earth throbs like a mother's heart. Time sitting on an old roof flies pigeon in the sky. For children are going to school. Translated from आलं घेऊन येतो. मॅडम तुमच्या माग काय दिसतंय? माग लाव ना. बॅकग्राऊंड लावलंय बॅकग्राऊंड मोठे एलईडी वर आहे ना एलईडी टीव्ही वर बॅकग्राऊंड लावलंय. तुझ्या मागे लावायचं का? होय मेरा अगं त्याच्या पण मोबाईल वाला याद पण नाही. मोबाईल कुठे असेल तर पप्पांचा माहित नाही. मस्त होते मागचं स्टार. हे शेखर शेखर मॅच चालू कर. हा माईक चालू झाला. शेखर हो ते पहिल्या 4 ओळी हो. वाच. त्याच्या पहिल्या 4 ओळी वाच. त्याच्यानंतर मी हो मॉर्निंग लाईट स्पीड्स ओव्हर द अर्थ once again the sky bows his head in respect for children are going to school. यास्मीन कोण म्हटलं त्याच्यानंतर कोण? The sun after is morning deep
In Here the in the river, dressed up in this his golden Muslim Muslim turban, turban white turban, white and small on one side of the road. Four children are going to school. अनुष्का तू वाच तिसरं कडवं. अनुष्का माईक चालू कर. अनुष्का Third, the green tufted अनम्यूट. branches breezes sing their song of blessing. Fragrant flowers awaken the sleepy roads with their melodies at the corner of the land. The people in his loose deep foliage waves his hands for children are going to school. झालं मॅडम. शेवटचं कडवं कोण वाचेल? शेखर वाच. शेखर वाच. आवाज काय? हो. वाच. Through the green top branches, breezes sing their songs of blessings. Fragrant flower awaken the sleepy roads with their melodies at the corner of the lane. The people in his loose deep falling waves his hands. For children are going to school. पुढचं पण वाच. गौरी वाचता येतं का? गौरी शिंदे काय मॅडम? वाच शेवटचं कडवं वाच. काय? Muslim king of the soft ponton fabric lamb. शेवटचं वाच. मॅडम कोणतं मॅडम? शेवटच्या ओळी वाच. शेवटच्या चिल्ड्रन त्याच्यात तेच वाचते मॅडम. Angels of light have set out every road is a gleam at this hour. Every participant Set out every road is a gleam at this hour. Every particle of the earth roams like a mother's heart. Times sitting on an old roof flies pigeons in the sky. For children are going to school. बघा सकाळी सकाळी शुभ्र प्रकाश पडलेला असतो. सकाळी सकाळी पहाटे उजाडलेलं असतं. Once again the sky shows his head in respect. आकाश निरभ्र झालेलं असतं आणि सूर्य आपली मान वर काढून उगवलेला असतो. अशा प्रकारे मॉर्निंग झालेली असते आणि आम्ही मुलं शाळेला जात असतो. द सन आफ्टर इज मॉर्निंग डीप इन द रिव्हर. सूर्याचा शुभ्र प्रकाश नदीमध्ये सुद्धा पडतो आणि ड्रेस अप इज गोल्डन पागोटे पांघरून झाडे हिरवेगार शेंडे असलेले सोनेरी रूपात नदीच्या किनाऱ्यावर आपली सावली पाडत असतात आणि अशा वेळेस मुलं शाळेला जात असतात. थ्रू द ग्रीन टॉप ब्रांचेस ब्रिझी जणू काही झाडे ही हिरवेगार शेंडे वर करून मंजूळ आवाजात गाणी गात असतात. पक्षी किलबिल करत असतात. नदी नाले तुडुंब वाहत असतात आणि अशा वेळेस अशा वातावरणात मुले शाळेत जात असतात. Angels of light have set out every road in a gleam. जणू काही एखादा दूत आम्हाला शाळेत सोडवायला येतो आणि त्याचा
एवढी पार्टिकल ऑफ द अर्थ पृथ्वीची कणाकणांनी बनलेली असते. थ्रोबन लाईक अ मदर हर्ट, जसा जणू काही आईचं हृदय धडधडतं तसा प्रकारे पृथ्वी सुद्धा आपल्या हृदय धडकत असते. टाइम सिटिंग ऑन द ओल्ड रूफ, दिस visions in the sky for children are going to school. मुलं सकाळी सकाळी शाळेत जाताना दिसतात. अशा प्रकारे ही कविता आहे. इंग्लिश वर्कशॉप पेज नंबर 25. मॅडम तुमच्या मागे पृथ्वी कशी आली? केलंय ते सॉफ्टवेअर मध्ये करता येतं ते कशाने? सॉफ्टवेअर मध्ये केलं दादानी. रीड द पोएम अलाउड. तुम्ही कविता मोठ्याने वाचायची घरी. फाइंड, दुसरा प्रश्न आहे, फाइंड ॲट लिस्ट 2 थिंग्स फ्रॉम द पोएम दॅट शो द फॉलोइंग. इट इज अर्ली मॉर्निंग, द ॲटमॉस्फिअर इज प्लेझंट. इट इज अर्ली मॉर्निंग. वाव. बाथरूम. नंतर यांचा अर्थ सांगून मराठी अर्थ सांगून उपयोग करायचा आहे. Apart from the children, no other human being are mentioned in the poem. However, many natural elements are shown to act like person. Write what each of them does. The sky, the sun, breezy, fragrant flower, the people, every particle with the earth. गोष्टी दर्शवणाऱ्या निदान 2 गोष्टी शोधून काढा असा तुम्हाला प्रश्न आहे. कवितेत लहान मुलांव्यतिरिक्त कोणत्याही माणसांचा उल्लेख केलेला नाही. असे असले तरी खूप ते निसर्गातील घटक माणसांसारख्या कृती करताना दाखवले आहेत. ते काय करतात ते लिहा. What does time do? What do we understand from his action? टाइम काय करीत आहे त्याच्या कृतीतून आपल्याला काय समजते. उदाहरणार्थ, टाइम इज sitting on the old roof and flying pigeons in the sky. It shows us that time is watching the activities of people without being noticed and is passing very quickly. टाइम काय करतोय तर टाइम पटापट जातो, वेळ कोणासाठी थांबत नाही. एखाद्या वृद्ध छतावरून एखादा पक्षी उडतो जणू काही आणि आकाशात तो उडून जातो, तशा प्रकारे वेळ पण पटापट संपते. इट शोज अस दॅट टाइम इज वॉचिंग द ऍक्टिव्हिटीज. आणि कामा करता करता लोकांना वेळ पुरत नाही. विदाउट बिईंग पीपल अँड इज नोटिस दॅट इज पासिंग व्हेरी क्विकली. बराबर वेळ संपतो आणि अशा प्रकारे वेळेनुसार कामं केली पाहिजे. आपल्याला सुद्धा वेळेचं बंधन नसतं, आपणही वेळेनुसार सगळी कामं केली पाहिजे. नंतर प्रश्न दिला आपल्याला 5वा प्रश्न, the whole world is happy because children are going to school. Why is it so? Discuss it in the classroom. मुले शाळेत जात आहेत म्हणून सर्व जग आनंदात आहे असे का असावे असे तुम्हाला वाटते? वर्गात चर्चा करा. If you are to draw a picture of the sense, describe here. What color will you use? Mention the objects and color using lines from the poem and your imagination. येथे वर्णन केलेल्या दृश्याचे चित्र काढायचे असल्यास तुम्ही कोणते रंग वापराल? कवितेची ओळी व तुमच्या कल्पना वापरून वस्तू व त्यांचे रंग नमूद करा. 7वा प्रश्न दिला इथे, ट्राय टू ट्रान्सलेट अ फ्यू लाईन्स ऑफ फेवरेट सॉंग्स ऑफ पोएम युअर मदर टंग इनटू इंग्लिश. विद्यार्थ्यांनी त्यांच्या मातृभाषेतील त्यांना आवडणारी कविता किंवा गाणे निवडावे. प्रयत्नपूर्वक त्या कवितेचे गीत. माझ्या भावाला सांगा बरं, बघा कसं म्यूट चालू करतोय. कोण आहे? रेहान. बघा काय मस्ती करतो?
माझ्या समोर बसून ना म्यूट चालू करतोय. नको रे, अभ्यास कर. तुझा 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 क्लास नाही का आज? संपला. कोणाचा होता? रेहानचा होता. कोणत्या मग माझं न चालू नाही झालं होतं ना, तर त्याची बंद करून मी चालू केलं. कोण कॉपी मॅडमचा होता का त्यांचा? हो हो. अच्छा. काय आता आपले 5च मिनिटं राहिलेत. काही गप्पा, काही चर्चा करायची का कवितेवर? कोणाला काही शंका नाही. आहे का? मॅडम तुम्ही ते पुस्तकचं ऍप नाही पाठवलं. कोणत्या पुस्तकाचं? म्हणजे तुम्ही ते PDF मधलं पाठवता, तर इंग्रजीचं नाहीये. मी सगळं शोधलं. पाठवलं होतं मी, परत पाठवेल. पाठवा मग. हो. चालतंय. पुस्तक भेटलंय मॅडम. हा, पुस्तक तर इंग्रजीचं भेटलंय ग. मॅडम पण हे कधी भेटणार आहे पुस्तक बाकीचे? अजून काही सांगता येत नाही बाई, आता भेटतात का नाही बी भेटत. आता काय हो हो. नाही. अरे 2 मिनिटं थांब. प्रणय, मॅडम मी जाऊ का? माझ्या भावाचा तास आहे. हा जा. प्रणय काय म्हणतोय? प्रणय हात का वर? बाय बाय अनुष्का. 5वीचा तास आहे गौरी. बाय बाय अनुष्का. बाय बाय मॅडम. आणि ही कसं काय बाय. सांग यास्मिन की माझ्या भावाचा तास झाला म्हणून? मॅडम तो 6वीला आहे ना आता. हा, 6वीला, बरोबर आहे. मॅडम मी पण जाऊ का? हा जा. गौरीच्या बहिणीचा पण आहे. बाय बाय गौरी. बाय बाय सगळ्यांना. बाय बाय. बाय. मॅडम, ओ मॅडम. बोल. मॅडम माझं पूर्ण भाषण पाठ झालं, पण तुम्ही त्याची तासच नाही घेतला. भाषण पाठ झालं होतं? अगं गौरी तास झालता की. तास झाला होता 4 वाजता. झालता गौरी तास. अरे 2 मिनिटं थांब ना, मॅडम बोलतो. हा, जा तू अनुष्का. आधी झोपली मॅडम. हा, मॅडम रेहानच्या नांदी नका लागू. तो माझ्या समोर बसून नका करतो. होणार होतं. मस्ती नको करू रे रेहान. निशा काही बोलत नाही. समजली का कविता? मॅडम ती कोणत्याच तासात बोलत नाही. नाही, तूच फक्त बोलते. गौरी, भाषण पाठ झालं होतं का? बोल बरं. आज बोल मग. बोल. अध्यक्ष नाही म्हणत मॅडम मी. हा, मन तुला जे पाठ येते बोल. बोल ना बेटा. मॅडम. हा मॅडम थांबा बोलते. 1 ऑगस्ट 1920 रोजी महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव येथे झाला. त्यांचे खरे नाव तुकाराम भाऊराव साठे असे होते. त्यांच्या वडिलांचे नाव भाऊराव साठे व आईचे नाव बालूबाई साठे असे होते. त्यांचे शिक्षण केवळ 1.5 दिवसाचे. त्यानंतर ते कधीच शाळेत गेले नाहीत, कारण तेथील सर्वांद्वारे होणाऱ्या भेदभावामुळे अण्णांनी शाळा सोडली. 1932 साली ते आपल्या वडिलांसोबत मुंबईत आले. मुंबईतील मोरबाग गिरणी त्यांनी झाडूवाला म्हणून नोकरी केली व मिळतील ती कामे त्यांनी केली. मुंबईच्या कामगारांचे कष्टमय जीवन तसेच त्यांनी दुःखाचे जीवन पाहिले. अण्णाभाऊ साठे मुंबईच्या अनेक नेत्यांची तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्यवीर सावरकर यांची भाषणे ऐकली. आपल्या वडिलांच्या निधनानंतर कुटुंबाची सगळी जबाबदारी अण्णांवर पडल्याने ते पुन्हा गावी आले. गावातील आपल्या चुलत भावाच्या तमाश फडात ते काम करू लागले. 1942च्या चळवळीत सहभागी झाल्याने त्यांना ब्रिटिश सरकारने पकडण्याचे ऑर्डर काढले. त्यांना चकवा देऊन ते पुन्हा मुंबईत आले. मुंबईत त्यांच्या लोकशाहीरी खूप गाजू लागल्या. तसेच अमर शेख यांच्या बरोबर त्यांचेही नाव गाजू लागले. अण्णाभाऊ साठे यांचे नाव गाजू लागले. अण्णाभाऊ साठे यांना 2 पत्नी होत्या. त्यांची पहिली पत्नी कोंडाबाई साठे तर दुसरी पत्नी जयवंता साठे. अशा त्यांना मधुकर, शांता आणि शकुंतला अशी 3 अपत्ये होती. अण्णाभाऊ साठे महाराष्ट्राच्या चळवळीत स्वतःला झोकून दिले. अशा या थोर
देशभक्त समाजसेवक साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे 18 जुलै 1969 रोजी महाराष्ट्रातील गोरेगाव मुंबई येथे निधन झाले. एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो. छान मॅडम मस्त बोलली बेटा. मॅडम थँक्यू मॅडम. लिंक पाठवली होती. मॅडम हा, बोल. माझं पण झालं होतं पण तुम्ही घेतलंच नाही. बोल अनुष्का. पाठवलंच नाही तू म्हणे मी भाषण पाठ करून ठेवते. लिंक पाठवलेली होती ना ग कार्यक्रमाची. पण मॅडम आपली नव्हती दिली तुम्ही. हा, बोलायला कमी टाइम होता. 2च मुलांना दिलं होतं मॅडमने. मॅडम म्हणल्या 2च मुलांना द्या म्हणे बोलायला. कोणाला दिलं? मॅडम मी म्हणून दाखवू का? हा, म्हण. मान्य अध्यक्ष नाही म्हणणार मॅडम, मी तर पुढचं म्हणते तोपर्यंत. बोल. अण्णाभाऊ साठेंचा जन्म 1 ऑगस्ट 1920 रोजी सांगली जिल्ह्यात वाळवा तालुक्यात वाटेगाव या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव भाऊराव साठे व आईचे नाव वालुबाई साठे असे होते. साठे हे शाळेत शिकलेले नाही. केवळ 1.5 दिवस ते शाळेत गेले. नंतर तेथील सरणाद्वारे होणाऱ्या भेदभावांमुळे त्यांनी शाळा सोडून दिली. त्यांनी 2 लग्न केली. त्यांची पहिली पत्नी कोंडाबाई साठे तर दुसरी पत्नी साठे जयवंता साठे या होत्या. त्यांना एकूण 3 अपत्ये होती. मधुकर, शांता आणि शकुंतला. साठे हे मार्क्सवादी आंबेडकरवादी प्रवृत्तीचे होते. त्यांच्यावर साम्यवादाचा प्रभाव होता पण नंतर ते आंबेडकरवादी झाले. एवढे बोलून मी माझे भाषण संपवते. जय हिंद जय महाराष्ट्र. छान बोललीस, मस्त बोललीस. अगं वेळ कमी होता त्या दिवशी आणि 4च्या ऐवजी 2च मुलांना घ्या म्हणे भाषणात. मग तुमचा नंबर घेतलेलं? नम्रता आणि शेखर. हा, नम्रता आणि शेखर या 2 जणांचं भाषण त्या दिवशी झालं. मग तुमचा पण व्हिडिओ मॅडमला पाठवू ना. तुम्ही पाठ करून व्हिडिओ पाठवा. व्हिडिओ हो हो तुझा पण व्हिडिओ पाठव. आणि गौरी तुझा पण. हो मॅडम. हो मॅडम. मॅडम मी पण. पाठवू आपण व्हिडिओ. यास्मिन तू मॅडम. भाषणाला. मी पण मॅडम. तुझा पण व्हिडिओ पाठव. हा, हो 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 पूर्ण पाठ केल्याचा पाठवा. हो हो. अभ्यास करत जा. इंग्रजीचा अभ्यास करायचा आहे घरी. हो मॅडम. बाय. यास्मिन ओ मॅडम. मस्ती नाही करायची घरी. नाही मॅडम. मॅम लई मारते मला ते. यास्मिन मारते का तुला रोहन? हो मॅडम. लाकडाने मारती, पट्ट्याने मारती. आणि तू? नाही मॅडम, खोटं बोलतोय तो. नाही मॅडम, तेच खोटं म्हणतीये. सांगा त्याला. माझ्या समोर बसला मॅडम तो. कोणाचं तास झालं? काय शिकवलं तुला मॅडमने आज? काय शिकवलं सांग. मॅडम तर बसलाच नाही. तुला काय शिकवलं आज कोरपे मॅडमने? मॅडम आज यास्मिनने ना माझा मोबाईल छीन दिलं. गौरी बागेश्वरचा तास नाही का? माईक चालू कर गौरी. हो बागेश्वर तास असेल ना आज? हो मॅडम. 5:08 झाल्या. किती वाजता आहे मग? 7 गौरी. काय माहिती मॅडमने काय सांगितलं नाही. आलाय वाटतं अजून फोन. शेखरच्या पण बहिणीचा तास होता ना आज. हा आहे मग तुझा पण. जा ना मग तू. 5:30 वाजता. हा 5:30 वाजता. ठेवू का मॅडम? हा, बाय बाय. बाय बाय. मीटिंग नाही तरी संपणारच आहे. बाय बाय. 17 झाला. 1च मिनिट राहिलं ना. बाय बाय मॅडम. आता आपली मीटिंग संपणारच आहे. गोइंग टू काय म्हणायचं? फोटो पाठवणार आहे. सगळ्यांनी घरी अभ्यास लिहून घ्यायचा. मॅडम ते पीडीएफ पाठवा इंग्रजीचं. हा, अगं यास्मिन पुस्तक आहे की पण? माझ्याकडे नाही ना पण. तुला पुस्तक दिले की? नाही मॅडम. किती पुस्तक मिळाले तुला?